राम हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्धते विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भग लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं जय श्री राम जय जय राम श्री राम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। आज 5व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शंकर हे अत्रि अनुसया यांच्या घरी गेल्यानंतर प्रातिवत्य धर्माच्या कचाट्यात सापडल्यानंतर घरच्या तिन्ही देव्यांची अवस्था काय झाली त्याचं वर्णन आहे। नारदांनी सांगितलं की तुमचे देव बाळ झाले, आता ते परत येणार नाही, मी चाललो पाताळात, मला वेळ नाही आहे, मला वेळ नाही आहे, मी पाताळात चाललो। इकडे तिन्ही देव्यांची चिंता वाढली की आता काय करायचं, आणि आपण हे जे केलं ते ईर्षेचं फळ आहे, आपल्याला आता याचं दुःख भोगावं लागणार। पहा, देवांनी जरी कोणाची द्वेष केला, ईर्ष्या केला, तर त्याचं फळ व्यक्तिगत भोगावं लागतं, ते कोणत्याच परिमार्जनानं जात नाही।
मग आता त्यामुळे काय झालं, चिंता यांना कोरड पडली. कारण ज्या वेळा मनुष्यावर संकट येतं ना, त्यावेळेला शरीरातलं नारायण निघून जातो. नारायण म्हणजे पाणी. म्हणून आपले जुने लोक काय करतात, अरे काही घडलं गेलं पाणी पाज आधी. अचानक पाणी कमी होतं शरीरातलं, काही दुःखद घटना ऐकली की. म्हणून पूर्वीचे लोक होते, पोस्टमन सुद्धा तारबीर आले की, काय काका जेवण बिवण झालं का, तुम्ही जेवण करा, मला तुमच्याशी काम आहे. तो 4 घरं वाटून मग ती तार दाखव की तुमचा जावाई गेला. जेवण करू देत होता तो. आता तो जेवता जेवता मोबाईल सांगतो साडू गेला. असं आहे ते. हे दुसऱ्याला करवाय आणि त्याला सांगितलं, तिथली परिस्थिती पाहून त्यांना समजून सांग. आता एक गोष्ट आली की म्हणजे जावाई गेले, तर या गोष्टी पटकन सांगायच्या नसते. पण आता तर बिलकुल डिटेल असं आहे. सगळं डिटेलमध्ये पाहतात. ज्योतिष बी डिटेलमध्ये पाहतात. आज सकाळचे 2 म्हणे त्यांचा रक्तग्रुप आहे, लग्न करायचं का नाही. मग तो डॉक्टरचा विषय आहे, तो ज्योतिषाचा नाही. हा नाडी असली तर मी सांगेन, कुठेही हात नाही घालायचे. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. त्यांची भूक तहान उडून गेली आणि मनामध्ये धास्ती बसली. त्यांनी आपल्या सेवकांना पाठवून, म्हणजे लक्ष्मीनं, सावित्रीने आणि पार्वतीने आपले भूत प्रेत पिशाच गण पळा, देवांना पहा कुठे आहे. आता साधी गोष्ट होते नाही, आत्री ऋषीच्या आश्रमात जायचे. पण हे देवाचे मोठे लोक आहे, त्या ऋषीच्याकडे काय तर काय, मोठ्याचे नौकर सुद्धा मोठे असतात बरं ते, आणि आतून खोटे असतात. आतून खोटे असतात, हे लक्षात ठेवा. एकदा शंकरराव चव्हाण आपल्या या हॉलमध्ये आले होते, काही फोटोचं अनाकरण. त्यांना पाणी आणणारा जमादार मस्त चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन आला आणि तो, मी तिथे पूजा सांगत होतो, सगळ्यांच्या समोर त्यांना पाणी दिलं ना असा करत होतो. हे असं असतं. मोठ्यांचे जे रक्षक असतात ते खोटेच असतात, त्यांना त्याची येते. म्हणून हे सगळे देवांचे जे रक्षक होते यांना कशाला दिसतील आत्री ऋषीचा आश्रम काही. म्हणे बाई आम्ही सगळं पाहून आलो, देव कुठेच दिसत नाही. आता तर ते बाळ झाले होते, 4 तोंडाचा ब्रह्मदेव राहिलाच नाही, जटाधारी शंकर राहिलाच नाही, मुकुट घातलेला विष्णू राहिलाच नाही ना. हातामध्ये जे रूप होतं ते वेगळं. त्यावेळेला आम्ही कोपरा ना कोपरा पिंजून काढला तरी तिघांची माहिती मिळत नाही. आता काय करायचं. नारद पाताळात चालले गेले. त्यावेळेला सावित्री देवी उमादेवीकडे पोहोचली आणि उमादेवी आणि सावित्री लक्ष्मीकडे पोहोचली की आता काय करायचं. तिन्ही एकत्र येत नव्हत्या, पण फजिता झाली की एकत्र येतात. तिन्ही एकत्र येत नव्हते कधी. जेवढे अधिकारी पद असतात त्यांच्या स्त्रियांना प्रत्येकाला स्वतंत्र आपल्या अधिकाराचा एक स्वाभिमान असतो. त्यामुळे लक्ष्मी देवीला भेटल्या. पोचताबरोबर वैकुंठातलं वातावरण जड. आता मालकच नाही तर वातावरण कसं चांगलं राहील. तो वैकुंठ असो, कैलास असो, ब्रह्मदेव असो, घरामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांपैकी एकही नसलं तरी वातावरण कसं असतं, शुष्क. म्हणून घरात आपण गेल्यावर आपलं वातावरण आणखीन क्रोधाने भडकवायचं नाही, शांततेने. का रे काय चाललंय रे, काय करताय रे, झालं वाटोळं. ऊर्जा घालवतो आपण. लोक म्हणतात आमच्याकडे पॉझिटिव्ह ऊर्जा येतच नाही, कशी काय येईल. तुम्ही निर्माण करता. मग मनी प्लॅन लाव, तुळशीचं इकडून रोप लाव, त्याच्याने कमी आहे. पण तुम्ही ऊर्जा निर्माण करायची. नम्र वाचे वदावे, नेहमी नम्र बोललं पाहिजे. आणि जोपर्यंत नम्र वाचा नाही घरामध्ये, म्हणून असं सांगितलंय, पुत्र, स्त्री आणि नौकर यांनी मृदू वाचेत बोलायचं घरात. म्हणजे आईने सुद्धा काय करताय रे, गेलं. एनर्जी वाढते ती.
निगेटिव्ह येत नाही आहे, कारण आपल्या वाचाळपणानं त्या ठिकाणचं वातावरण आपण खराब करतोय. कोणी म्हणतात शेंदी मीठ ठेवा. अरे मीठ आहे, पाणी लागलं की त्याचं पाणी होऊन जाईल. तुमच्यात पाणी पाहिजे. आपण जे उभयताय घरातले 2 स्तंभ आहे ते नेहमी हिरवेगार पाहिजे, ते प्रसन्न पाहिजे, कार्यरत पाहिजे, मध्ये कोप लागलेलं नाही पाहिजे कुठेतरी. पती पत्नी कार्यरत राहिले की घरामध्ये सगळी एनर्जी टॉप. सुगंध शृंगार उदबत्ती नाही लावली तरी 182 रुपयाच्या उदबत्त्या लागून जातात, पण काही होत नाही घरात. म्हणून ते म्हणतात लक्ष्मी देवीचं वैकुंठ उदास झालं, मनाची स्थिती खराब झाली, चिंताग्रस्त तिन्ही देवता झाल्या आणि तिन्ही रडाच्याच राहिल्या. आपण आतापर्यंत काय काय वाईट केलं याच्यामुळे हे भोगावं लागतंय हे त्यांना आठवावं लागलं. तर या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे? ईर्ष्या. भाऊ तिकडे बसा ना. हो जी भाऊ तिकडे बसा ना. काय चाललंय, तुम्ही काय बोलताय? एवढा बगीचा महात्मा गांधींनी का बरं केलाय आपल्याकरता? बोलताय ना धडधडी. म्हणून आता रडायला लागल्या. मनात एक कल्पना सुचली की आपण उत्सुकतेने पार्वती देवीचं जास्त साह्य घेऊ. तेव्हा नारदाचं चिंतन करू, कारण नारद हे पार्वतीला लवकर वश होतात. कारण शंकर हे निरपेक्ष आहे आणि निरपेक्ष असल्यामुळे पार्वती सुद्धा तपी आहे. पाय आता दोघांच्या लक्षात आलं, तिन्ही देव्यांमध्ये पार्वती तपवान आहे, व्रतवान आहे आणि जपवान आहे. तिला अनुभव आल्यापासून ती सतत ईश्वराचं स्मरण करते. कारण जगामध्ये तपाशिवाय काही मिळत नाही. तपे विना दैवत. आणि तपाशिवाय शरीरातले दोष जात नाही. आता पण एखादी बाई उपवास करते, तिला शेजारची बाई म्हणते काय शरीर जाळते, शरीर जाळून काय मिळतं? कारण तिला तपाचं महत्त्व माहीत नसतं. पण हिच्या तपामुळे हिला राग द्वेष येत नाही. ही आपल्या आपल्या व्रतात राहते. तशी पार्वती व्रतस्थ होती. भगवंताच्या प्राप्तीकरता अनेक व्रत केले होते. कारण मागच्या जन्मामध्ये रामाबद्दल संशय आलेला होता, तो अनुभव होता. म्हणून पार्वती जन्मात संशय नावाची, ईर्ष्या नावाची, द्वेष नावाची गोष्ट ठेवलेली नाही. म्हणून पार्वतीला भेट घेतली आणि पार्वतीला विचारलं की हे का आपल्यावर संकट आलं? म्हणजे सोपी गोष्ट आहे, आपण ईर्ष्या केली. त्या सती अनुसयेची ईर्ष्या केली. जगात आपल्यापेक्षा स्त्री प्रतिवता नाही असं कसं काय म्हणता येईल? जो तो ज्याच्या तपाच्या बलानं. असं सांगतात म्हणे की अनुसयेला सूर्य घाबरतो, निसर्ग घाबरतो. आपल्याला घाबरतं का कोणी? म्हणे नाही. म्हणजे ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण आपल्याला अशी बुद्धी झाली, यालाही कारण विधी लिखित असलं पाहिजे. काहीतरी विधी लिखित आहे, याच्यातून काहीतरी घडणार आहे. आता ते घडणारं घडेपर्यंत शांत राहणं आपलं काम आहे. घडू नये ते घडले, काय बरे झाले, घात झाला देवा या भूमीवरती. काही घटना घडू नये अशा असतात, पण त्या घडल्या जातात. आपल्या हातात काही नाही. मग त्यावेळेला आपल्या चित्ताचा उद्वेग जाण्याकरता आपल्याला ईश्वराचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं देवाचं काहीही पूजा असली की पुरण हे महत्त्वाचं आहे, तसं कोणत्याही संकटात देवाचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसारात बंधना. आणि त्याच्यामध्ये
शंकराचं आणि ब्रह्मदेवाचं जर तुम्ही स्मरण करत असाल तर त्याच्याने तुम्हाला एकदम निवृत्ती नाही येत, तुम्हाला ते विष्णूचं स्मरण करावं लागेल. यस्य स्मरण मात्रेनं. कारण ब्रह्मदेव आणि हे वर देऊन मोकळे होणारे आहे. भगवान वर देत नाही, परीक्षा पाहतो आणि धन कमी देतो विष्णू. कारण धनानं दुर्बुद्धी होते म्हणून विष्णू धन जास्त देत नाही. विष्णूचे सगळे भक्त अल्पसंतुष्ट राहतात, जे मिळतं त्याच्यात. पहा तुम्ही, शिवभक्त रावण, शिवभक्त कंस, हे सगळे जालंधर, मच्छिंदर, सगळे हे सगळे जे आहे ते धनाने तृप्त नाही झाले. वैष्णव हा धनाने मानाने तृप्त असतो, त्यामुळे त्याच्या शरीरातलं पाणी कमी शोषलं जातं आणि शैव क्रोधून जाता लगेच भस्म करून टाकेल. विश्वामित्र भस्म, शुक्राचार्य भस्म, वशिष्ठ भस्म नाही. तर याला कारण आहे. कारण शिव ज्या अंगावरून जल घेता, विष्णू जलात शयन करतात. फरक आहे. अंगाची दहा होते म्हणून वरतून पाणी घेणं आणि पाण्यामध्ये झोपणं. म्हणून भुजग शयनम, आणि त्यात भुजगावर शयन करतात. म्हणून पार्वती, तुला काही सुचलं तर सांग. अनुसयेचं सत्वहरण करण्याची आपण ती विनंती केलेली आहे. पार्वती म्हणाली, तर्कामुळे आपण फसलो. नेहमी तर्क, आणि एवढंच नाही तर नारदाने आपल्याला सांगितलं तर आपण नारदालाही वाईट बोललो की तुला काय कळतं आणि तुझं काय लग्न झालंय का, असं नारदालाही वाईट बोलून टाकलं. याचा अर्थ आपल्या तोंडातून वाईट वाणी निघालेली आहे, याचं फळ आपल्याला काही दिवस भोगावं लागणार आहे. मग आता काय करायचं तर म्हणे, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. लक्ष्मी म्हणे, नाही, त्या नारदाला बोलवा, त्याच्याशिवाय हे काम नीट होणार नाही. कारण नारदाच्या मनामध्ये नारायण होते आणि जो नारायणाला धरून ठेवतो त्याला घाबरायची गरज नसते, हे लक्ष्मीला माहिती होतं. म्हणून लक्ष्मीपेक्षा सुद्धा नारदाचं नारायणावर प्रेम होतं. लक्ष्मी म्हणाली, पार्वती आणि सावित्री, नारदाच्या हृदयामध्ये देव वास्तव्य करतात. म्हणून त्याच्या हृदयात म्हणा, कारण देवाचं एक वचन आहे, मी ऐकलंय म्हणे का, नाहम वसावे वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. आणि हा नारद कायम त्यांचं गायन करतो. म्हणून आता तुम्ही ते यंत्र शोधून काढले ना, घरामध्ये लावून द्यायचं, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पण तुमचं त्याच्याकडे लक्ष असलं तर बरं आहे, नाही तर ते वाजतच राहतं. लाईट गेली की बंद, लाईट आली की चालू. आपलं लक्ष पाहिजे की हे जप चालू आहे. संत म्हणतात, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. यंत्र आहे. आपल्याला नाही 24 तास चालला तरी 1 तास आपला जप झालाच पाहिजे. मग घर शांत ठेवायचं तर बाईला सुद्धा जप करायला वेळ दिलाच पाहिजे. तू जप करून ये, मी पाहतो, मग मी जप करेल तेव्हा तू पहा. असं एकामेकाला सहाय्य केलं पाहिजे. नुसतं आरळ्या मारून चालेल का? आपण तर आरळ्यात मारतो. असं नाही, एकामेका सहाय्य करू, अवघा धरू, सुपंथ हा ठेवला पाहिजे. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे. नारदाला आपण वाईट बरं बोललो, त्याला दुःखात टाकून दिलं म्हणून तो पाताळात निघून गेला. आता तो पाताळातून लवकर नाही आला तर आपलं काय होईल? तिन्ही स्त्रियांनी आपापल्या पतीचं स्मरण केल्याबरोबर पाताळातून नारद निघाले की आई रडताय म्हणून तिन्ही देवांकडे आले, जय नारायण हरिनारायण.
नारायणा म्हणे आई तुमचं रडणं ऐकू आलं मला पाताळात. मग तू पाताळात कावर गेला? म्हणे इथे सगळं वैकुंठामध्ये देवाचा विरोध, कैलास पर्वतात विरोध, ब्रह्मदेवाच्या पुष्करमध्ये विरोध, मग मी कुठे राहू? पाताळात कसं आहे म्हणे, देव झोपलेले आहे. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. गेलो. तुमचं रडणं ऐकल्यावर महाराज मला म्हणे जा रे ते काय रडत आहे पहा तिकडे. आपण मुलाला सांगतो ना पहा तिकडे. नारदाने कृत्रिमता उभी करून दिली त्यांच्यासमोर आणि त्यांच्या मनात आणलं. आणि मग म्हणे आई आता तुम्हाला शांती पाहिजे असेल ना तर तुम्ही शांतीनं 3 जण बसा आपल्या आपल्या घरात, आपापल्या घरात, आणि तप करा. तुम्ही शिवमंत्र घ्या, तुम्ही ब्रह्मदेवाचा मंत्र घ्या आणि तुम्ही विष्णूचा मंत्र घ्या आणि आपल्या वैकुंठात आपल्याच कैलासात बसा. तिघांचे तिघं पळायला पडलं. आणि नारदानं सांगितल्यावर देवांच्या पत्न्यांना सुद्धा संताला शरण द्यावं लागलं आणि त्यांच्याकडून मंत्र घेतला. म्हणून संताविना नाही प्राप्ती. पण आम्ही सगळे बुवा आपल्याला नाराज समजायला लागले. हे बिलकुल. आणि बुवाच्या घरी वानगडी बाहेर दाखवतात वेगळं, पण नाही आपण सांगायचं नाही रे बाबा माझा एवढा अधिकार नाही, देवच तुमचं कल्याण. देवाचाच फोटो ठेव, नाही माझा मोठा फोटो लावून दे तुझ्या घरी म्हणजे लोकांना दिसला पाहिजे, चमत्कारिक बाबा. असे रिकामे कामाने करायचे. देवाचं महत्त्व, संत देवाचं महत्त्व वाढवतात, स्वतःचं वाढवत नाही. कारण देवाच्याच नामानं जगाचं कल्याण होतं. पहा तुम्ही नामदेव ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि वरती विठ्ठलाची मूर्ती ठेवायला सांगितली. गजानन महाराजांनी समाधी घेतली आणि वरती रामाची मूर्ती ठेवायला सांगितली. स्वामी समर्थांनी शंकराची ठेवायला सांगितली. जिथे समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी सुद्धा सिद्धेश्वर महादेवाच्या जवळच समाधी घेतली. मुक्ताबाईचे शंकराची. यांनी देवाचंच महत्त्व वाढवलं आहे. असं करत नाही संत. संतांना माहिती आहे एकच परमात्मा जगाचं कल्याण करणारा आहे, म्हणून तो कल्याण निधी आहे आणि त्याची शक्ती जी आहे तिचं नाव कल्याणी आहे. मग ती शक्ती आपल्यामध्ये येण्याकरता त्या ईश्वराच्या त्या नामाचा जप केला की ती शक्ती आपल्यामध्ये येते. जसं पाणी फिरवलं की त्याच्यातून वीज निर्माण होते, तसं नामस्मरण 108 वेळा झालं की आपल्या ज्या नाड्या आहेत त्या चलित होतात. लोक जप करायच्या जे ही माळ वापरू का ती माळ, तू कोणती माळ वापर पण प्रामाणिकपणे जप होऊ दे. 108 शेंगदाणे घेतले आणि ते जरी बाजूला ठेवले तरी चालते. लगेच 4000 रुपयाची माळ आणायला जातो. तो आमचा एक माणूस आहे, तो म्हणे दादा मला रुद्राक्षाचा अभिषेक करायला ब्राह्मण पाहिजे. म्हटलं का रे रुद्राक्ष केवढ्याला घेतला? सहज घेतला. म्हणे 2 लाख रुपयाला. म्हटलं एवढं महाग नाही. हा तुम्हाला काय माहिती आहे? मग पुन्हा त्याच्या पोराला विचार, बाबाची गंमत केली म्हणे मी. असं आहे. कारण असं नाही माहीत. म्हटलं मग का रे मग 2 लाख रुपयाचा अभिषेक करायचा म्हणजे साधारणतः 51,000 लक्षानं पाहिजे. हा हे असं आहे. लक्षात आलं ना? असं आहे ते. हा आहे जो, पण इतकी किंमत नाही आहे ना. मग असं फसून जातं मनुष्य. त्यावेळेस अत्री ऋषाच्या आश्रमामध्ये सगळा आनंदी आनंद चाललेला होता. देव ऋषी नारद पाताळ लोकातून भोगावती नदीला वंदन करून नारदांची स्वारी पुन्हा वैकुंठ, कैलास आणि ब्रह्मपुरीकडे जाऊ लागले. त्यांनी
सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि नंदीला बोलवलं. नंदी, तुला सगळी खरी गोष्ट सांगतो. तू धर्म आहे. आज कैलास पर्वताच्या ठिकाणी वैकुंठामध्ये आणि ब्रह्मपुरीला तू एकदा फिरून ये. म्हणाले, का संता? तिथे सुद्धा धर्म राहिलेला नाही. ज्या स्त्रियांना आपल्या पतीचा स्वाभिमान पाहिजे, त्यांच्या मनात ईर्ष्या आली आणि ईर्षेने त्यांनी देवाला जन्माला घातलेला आहे. मग आता शिवाचं दुर्वास रूप झालं, शंकराचं चंद्ररूप झालं, पण जे ब्रह्मरूप आहे शिवाचं, आपल्या ब्रह्मदेवाचं, शिवाचं जे शिवतत्व आहे आणि विष्णूचं विष्णुतत्व, हे इकडे तिकडे फिरत आहे. आणि मग तू वैकुंठात जा, कैलासात जा आणि ब्रह्मपुरीला जा, असा फिरून ये. म्हणजे तिथला अधर्म नष्ट होईल. अधर्म कशाने होतो? ईर्ष्या आली की वाईट घडलं, ईर्ष्या गेली की चांगलं घडलं. म्हणून जगात कोणत्याही गोष्टीची वस्तू, माणूस ईर्ष्या कोणाची करतो? धनाची, स्त्रीची आणि पुत्राची. ह्या तीन. पाहणं त्यांचे कसे चांगले, बापाच्या आज्ञेत राहता, नाही तर आपले बाप भोपे. काय झाली तुम्हाला? त्याच्या नशिबानं त्याला चांगलं मिळाले, आपल्या नशिबाने हे आहे. आपण त्यांना सावरत राहायचं आणि कार्य करीत राहायचं. श्रीबद्दल त्यांना कशी सून मिळाली, आपल्याला कशी मिळाली, याच्यात ईर्ष्या होते. आणि धन, ह्या तीन गोष्टी ईर्ष्या वाढवणाऱ्या आहे. म्हणून या तिन्ही गोष्टींचं प्रदर्शन करायचं नाही. पूर्वी लोकांजवळ धन भरपूर असायचं, पण ते प्रदर्शन करायचं नाही. आता पॉलिश केलेलं सुद्धा तो चोर बंद, इतके काय भिकारी आहे, खोटं घातलं तुम्ही, असं बोलतो तो. आता कालच दोन बायाला म्हणे, दारा नरक चौदच्या दिवशी भुसावळला गेलं आणि तुम्ही किती सांगता म्हणे तरी आम्ही ऐकलं नाही. म्हणलं काय, कारण हा काळ वाईट आहे, जीव जाण्याची वेळ आहे. कशा करता करायचं? बरं घातलाय तर मग अंग पूर्ण झाका तरी करेल, कोण सांगेल? आम्हाला पाहून लोक जळतं असं सांगणार की. त्या पुण्याला एस टीमध्ये लेडीज पोलिसांनी अंग कसं दाखवावं याचं प्रात्यक्षिक बायांचं करून दाखवलं, तरी लोक तसेच वागतात. मग आता पोलिसांनी काय काय करावं? तुमची पदरी घालून द्या अंगावर. हां, बरं पोलिसांनी लोकांना शिकवलं, पोलिसाच्या बाईने नाही ठेवला नीट पदर, तर तिथं बी जाईल. हां, असं आहे. पूर्वी मला चांगलं आठवतं, आमच्या या लाईनीमध्ये असे सरळ लाईनी होत्या. ज्याच्या घरी जास्ती फटाक्याच्या तो म्हणे, पोरांना झोपू दे मग फोड, नाही तर दादाकडे मंदिरात जाऊन फोडून घ्या. म्हणे का बरं? अरे बाकीच्या पोरांनाही ईर्ष्या वाटते, त्यांना ते मिळत नाही, आम्हाला मिळून जातं बाहेरून म्हणून आणतो. तर इकडे फोडायचे फटाके, पण आपल्या त्या लाईनीमध्ये गरिबांच्या समोर फोडायचे नाही, एवढंसं अनपण होतं. आपण म्हणतो फोड, जळू दे त्याला, माझी काय आहे त्याला कळू दे. इथे येऊन फोडायचे लोक. ते मागच्या वर्षी काय झालं, दिवाळीत कोणाच्या तरी बाईच्या अंगावर ते उडालं आणि ते पेटली, म्हणून फोडणे इथे बंद झाले. नाही ते लोक हा कोपरा तोच होतं फटाके फोडायचा. हे वेलफेअरचं मोकळं होतं, कारण तुला आठवत असेल नाही, इथे फोडायचे लोक. मग साहेब लोकांनी ग्राउंडवर सुरू केलं. असं आहे. का करतो ऑफिसर? की सगळ्यांना निदान मजा दिसून जाते बा, असं मन हे. बरं ते वाईट आहे, एखाद्या वेळा उडाला तर हात जातो, पाय जातो, तेही सावध राहावं लागतं. तर हातात कुंडी फोडतात जाईल ना, हात रिकामा काम करू नको ना.
तर हे जे आहे ना, तर ईर्ष्या होऊ नये. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये ईर्षेनं होतात. नुसता वास जरी आला पदार्थांचा तरी गरिबाच्या मुलांना असं वाटतं की चला आपल्याला भेटत नाही, यांना भेटत. ते साहजिक आहे ना, तो माणसाचा धर्म आहे. म्हणून ते म्हणतात परमेश्वराची लीला अपार आहे, कुणालाही कळायची नाही. नारद सांगतात तर नंदी तुला अभिमान नाही आहे. तुला जर अभिमान असता तर भगवान शंकर तुझ्यावर बसले नसते. नंदी म्हणजे बैल नाही आहे. नंदीचे 4 पाय जे आहे ना, तर सत्य, दया, दान आणि तप. आणि हे वरचं जे आहे त्याच्यातून महादेव आहे ते शील आणि भूषण आहे. म्हणून शंकराजवळ अलंकार खूप आहे पण ते वापरत नाही. ते फक्त सर्प, चंद्र, गंगा आणि रुद्राक्ष एवढेच वापरतात. शंकरासारखं भस्म लावायचं योगी लोकांनाच अधिकार आहे, आपल्याला थोडंसंच. काही काही लोक सगळं लावून घेतात. आपल्याला लावायचं प्रमाण कमी आहे. ते त्या योगातले लोक ते लावतील. गंध लावायचं सुद्धा आपल्याला अधिकार वेगळा आहे. संत 13 ठिकाणी लावून घेतात, आपलं 2 ठिकाणी कान बस पुरे झालं आपलं. कारण आपण तशी पात्रता पाळू शकत नाही ना. आपण ती इथे गंध लावतो आणि दुसऱ्याचा बाण कापतो. मग गंध लावायचं काय नाव आहे? दुसऱ्याची गाडी आपल्या दरवाजावर गाडी लावली की आवाज सोडून देतो. हात त्याच्याकरता आहे का गंध लावलेले हात दुसऱ्याचे सोड. त्याला समजून सांगायचं, नाही तर नाक सोडून द्यायचं, जाऊ द्यायचं. पण विपरीत करायचं नाही. म्हणून चंदनांचे महत्पुण्यम पवित्रम पापशोषणम. नारदाने नंदीला पाठवलं. नंदी भगवानचं स्मरण करीत करीत कैलासात फिरले, भगवंताचं स्मरण करीत करीत वैकुंठात फिरले आणि भगवंताचं स्मरण करीत करीत याच्यात फिरले. काय केलं नारदाने? त्या ठिकाणची ईर्ष्या नंदीच्या चरणानं स्वच्छ केली. सत्य, दया, दान आणि तप या 4 गोष्टीने आपल्या घराची जी दृष्ट शक्ती आहे ती निघून जाते. सत्य बोला, दया ठेवा, तप करा, भगवंताचं स्मरण करा, दृष्ट शक्ती निघून जाईल. जसा घाण वास आला त्याला पंखा लावला की तो लवकर निघून जातो. वायूने काय केलं? त्याचं विभाजन केलं, निघून जातो. तो वायू घाणपणा सोडून देतो, पुढे शुद्ध होऊन जातो. वायूच्या अंगी हा गुण आहे, घेतो आणि सोडून देतो, घेतो आणि सोडून देतो, घेतो आणि सोडून देतो. ते मशीन निघाल्याने तुमचं कोपरे साफ करायचं, ते घाण त्याच्यामध्ये चालली जाते आणि बाहेरची साफ करतो. तसंच आहे. आपण सुद्धा भगवंताच्या स्मरणानं किंवा प्राणायामानं आपल्या शरीरातला दुष्टितपणा काढून टाकतो. म्हणून योगामध्ये हठयोग सांगितला. दोष काढायचे. अधोमार्गाने जे दोष निघतात ते जर नाही निघाले तर श्वासाच्या योगानं ते निघतात. आणि सर्व दोषाहरणं जड जीवा तारणं काय आहे? भगवंताचं नाम. जेवढं नामस्मरण होईल, जसं व्यायाम केला की सांध्यातला दोष निघून जातो, तसं नामस्मरणानं बुद्धी, चित्त आणि मन या ठिकाणी दोष असलेले सगळे निघून जातात. नारदानं तपोवनाकडे फिरस्ती केली, म्हणजे 3 स्त्रिया तपाला बसलेल्या होत्या. नंदीला पाठवून सगळं शांत करून टाकलं आणि प्रत्येक स्त्रीच्या जाऊन नमस्कार केला. आधी ब्रह्मदेवाकडे गेले. सावित्रीला, आई तप पूर्ण झालं, आता तुम्हाला अनुसयेला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. लक्ष्मीला सांगितलं, पार्वतीला सांगितलं. 3 देव्या एकत्र आल्या आणि अंतःकरणामध्ये अनुसया आणि अत्री हे पवित्र आहे, यांचं दर्शन केल्यावर आपण पवित्र होऊ असा भाव आणला. आतापर्यंत नारदाने काय केलं होती? ईर्ष्या वाढवली. तीच ईर्ष्या शरीर शुद्ध केलं. कशाने?
तपे विना दैवत. म्हणून आपल्याला संसारी माणसाला व्रत, वैकल्य, जप या 3 गोष्टी सांगितल्या. चतुर्थी करावी, एकादशी करावी, अमावस्याला एक वेळा जेवावं, पौर्णिमेला एक जेवा आणि हे आपलं तप झालं. आपल्याला 3-3 तास असं उभं राहायचं काम नाही आपलं. आपण काय करतो, ऋषीसारखं तप करायला जातो आणि फसून जातो, मध्येच खंड येऊन जातो आपल्याला. त्या दिवशी कुठलं काही खायचं नाही, प्यायचं नाही, आपलं संयम ठेवायचा. व्रताच्या दिवशी आपण दुसऱ्याला म्हणतो साबुदाण्याचे वडे खो घाल, नाही खायचं, कारण व्रत आहे. नाही 2 वेळा होत तर 1 वेळा करायचं, 1 वेळा जेवायचं आणि 1 वेळा करायचं. असं करता करता त्या व्रताचं बल आपल्यात येतं आणि मग पूर्ण व्रत करायची आपल्याला सवय लागते. पवित्रची होय देह त्याचा. व्रत आणि जप याच्याने आपला देह पवित्र होतो. आणि हरीचं स्मरण केल्यानं, शिवाचं स्मरण केल्यानं. रामायणामध्ये एक दृष्टांत आहे. विभीषण रामाकडे गेला आणि कुंभकर्णाची मरायची वेळ आली. कुंभकर्णाला विभीषणानं पूर्ण ओळखलं होतं की हा द्वेषी नाही आहे, पण आळशी आहे. रावणानं त्याला जास्ती आळशी केलं होतं. त्याची संपत्ती सांभाळायचा आणि त्याला झोपू द्यायचा 6 महिने, आणि काम पडलं की त्याला उठवायचा. विभीषणानं पाहिलं की हा शुद्ध आहे. जेव्हा आता राम याला मारतील त्याच्या आत रामाला विचारलं, मी विभीषणाला नमस्कार करून येतो. म्हणाले का? तर म्हणे माझा मोठा भाऊ आहे आणि आता तो सोडणार आहे. जाता जाता त्याने जर मला आशीर्वाद दिला, लक्षात ठेवा विभीषणाचा भाव किती आहे. तो शुद्ध अंतःकरणाचा आहे म्हणे. त्याचा मला आशीर्वाद उपयोगाला येईल आणि मी तुमच्या चरणावर नीट राहील. म्हणून विभीषण नमस्काराला गेला. कुंभकर्णानं जवळ घेतला. तो मोठा आला. विभीषणा धन्य आहे, तू रामाला शरण गेला, आमच्या कुलाचा उद्धार झाला. म्हणून म्हणे बाबा भाऊ तुम्हाला तर आता मार, अरे आम्ही मरू, आमचा उद्धार तू करशील ना. कुळामध्ये एक जरी चांगला निघाला, रावणाचाही उद्धार तुझ्याने होणार आहे, माझाही उद्धार तुझा. आम्ही जरी गद्दार ठरलो तरी तू नाही आहे. राम म्हणाले विभीषणाला, काय रे म्हणाला कुंभकर्ण? म्हणे असं म्हणाला, अरे तो पण माझाच आहे आणि रावण पण माझाच आहे, तू काही काळजी करू नको, सगळ्यांचा उद्धार तुला दिसेल. कुंभकर्णाचं शरीर पडल्यानंतर कुंभकर्णाचं तेज रामाच्या चरणावर आलं आणि रावणाचं तेज रामामध्ये विलीन झालं. तेव्हा विभीषणाला आनंद झाला. आपल्याला सुद्धा सांगितलं की आपण आपल्या भावाचं श्राद्ध केल्यावर कावळा शिवला की समजायचा हा उद्धरला, असं आहे. पण आपण ते का पिंड ठेवायचे, काय कावळा शिवेल, काय वेलावून ठेवलं बा मान लोकांना, असं करून तो जावं करतो. असं आहे. हे रहस्य आहे जीवनाचं. हे ज्याला अनुभव येतात त्याची भगवंतावर दृढ श्रद्धा होते आणि ज्याला येत नाही त्याची कारण तो श्रद्धेने कर्मच करत नाही ना. पण तुम्ही एखादी बाई असते, तो मुलगा सांगायला तो आई कावळा शिवत नाही गच्चीवर, मग ती बाई तिथेच हात जोडतो, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. तो पोरगा जातो, आई शिवला कावळा, तर तिने ती माफी मागितलेली असते. ती जात पण नाही तिथे, पण ती माझं काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हटल्याबरोबर तो कावळा शिवतो. ती बाई कावळ्यालाही पाहत नाही, कावळा बाईला पाहत नाही. तर तिचा जो भाव आहे, गेलेल्या व्यक्तींना भाव दिसतो, आपल्याला त्या व्यक्ती दिसत नाही, पण आपल्या भावाने जेव्हा काम होतं तेव्हा आपला त्याच्यावर विश्वास बसतो. म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा? तुमच्या देवावर नका ठेवू, पण संतावर आणि आईवर ठेवा. आई जे सांगेल ते करावं. पहा तुम्ही बऱ्याच बाई म्हणता तू ते ताईला काही दे, तुला देव कमी नाही करणार. तो खरोखरच ते तसं होतं. कारण तिला माहिती आहे की तिचे हाल होत आहे, तिला कोणी पाठी टाका नाही, म्हणून ती मुलाला सांगते. मुलाला सांगते ती
हे दोनच लोक असे संत आणि आई की आपली खरी कळमळ करतात. पण तुमच्याजवळ जास्ती असलं तर बहिणीला किंवा भावाला द्यावं लागते, याचा अर्थ तुमच्या हातून दान करून घेते ती. पण आपल्याला काय वाटतं, आपल्याला सांगत त्यांना नाही सांगत, अरे त्यांचं नशीब तसंच आहे ते. म्हणून त्यावेळेस अखंड नामस्मरण करीत नारद मुनी चहू बाजूला फिरत होते आणि सगळ्या ठिकाणी कार्यरत होते. नारद, तू कुठून आला? म्हणाले, आई मी आता पाताळ लोकातून आलो. तुझ्या वडिलांना पाहिलं का विष्णूला? म्हणाले, हो. म्हणजे तुम्हाला जावं लागेल तिथे, त्याच्याशिवाय नाही होणार. माझे वडील लहानपणी कसे होते पाहायचं असेल तर तिथेच जावं लागेल, अनुसयेकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. काय नारदा, तू तुझ्या वडिलांना पाहिलं? मग लहानपणाचंही पाहिलं आणि मोठेही पाहिले. आणि लक्ष्मीकडे गेले. म्हणजे का रे नारदा, मला जावं लागेल तिथे. म्हणजे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग या तिन्ही स्त्रिया आणि नारद अनुसयेच्या आश्रमामध्ये आले आहे. आणि भर संध्याकाळची वेळ. पहिल्यांदा तिन्ही बाळं पाहिले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. नारद म्हणाले, आई साहेब उचला, घेऊन जा घरी. पण यावेळेला काय करतं ना मी. हां, मग म्हणे आता चमत्कार बा, सगळे हात जोडून बसा. अत्रि ऋषी आचमनाला बसले, पूजा करू लागले. भगवंताचं एक स्वरूप करायचं आहे. तेवढ्या वेळात विष्णूच्या शरीरातून एक तेज निघालं आणि त्याचं एक रूप तयार झालं मधलं. शंकराच्या शरीरातून एक तेज निघालं, डाव्या बाजूला लागलं. आणि ब्रह्मदेवाच्या शरीरातून एक तेज निघालं आणि असं 3 मुखाचं रूपांतर झालं. आणि खाली ते तेजाला आकार आला, हात, पाय, कान, नाक, डोळे. आणि त्या मुखांनाही आकार आला. आणि 3 देवमुळे 6 हात, 3 शिरे 6 हात, पिवळं पितांबर नेसलेला. आणि अत्रि ऋषीने विचारलं, नारदा आता यांना नाव काय द्यायचं? म्हणे हे नग्न आहे, दिशा ज्याचे अंबर आहे असा. दिशा या ज्यांच्या अंबर आहे, चारी दिशा असा. म्हणून भगवंताचं नाव ठेवलं दिगंबर. नमस्कार. असं ना, एक अमेरिकेचा बाकी आपला. लक्षणाला घेऊन आले. दिगंबर, दिशा ज्याचे अंबर आहे असा. षडरिपू ज्याला ग्रस्त करत नाही. या रूपाला 6 जे षडरिपू आहे. आणि काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. हे 4 श्वान इथे उभे राहिले, हे वेद आहे. म्हणून दत्ताच्या याच्यामध्ये 4ही श्वान असतात. ते 4 श्वान म्हणजे वेद. आणि वेद काय करतात तर भगवान गुरुची स्तुती करतात. आणि म्हणून भगवंताने हा अवतार 24 अवतारापैकी मानवाला परमेश्वराकडे येण्याकरता या अवताराचं प्रयोजन केलं. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे तर जड जीवात तारण. जीव हा लोभाने आणि कामाने जड होऊन जातो. पहा तुम्ही, हल्ली मानवाची बुद्धी द्रव्य ईर्षा. आता बा सगळ्या देशांमध्ये ईर्षा चालू आहे. जो तो हे शस्त्र सोडायचं, ते शस्त्र सोडायचं, ते विचारच सगळे चालले विध्वंसक. आता तो लावा निघाला म्हणे किती लांब, त्याचा फवारा आपल्यापर्यंत येणार आहे. राख आहे नुसती.
हां, काही काळजी करू नका, ते भारताच्या हद्दीच्या तिकडेच राहील ते, कारण पुण्यभूमी आहे. आपण कोणाचं काही करत नाही. त्यांचा अंदाज आहे की इकडून जाईल, पण जाणार नाही ते हे पडणार आहे म्हणे मुंबईला, ते समुद्रात पडलं. हो, असं आहे ते. कारण निर्भय आहे हा देश, पवित्र नद्या आहे, पवित्र स्थान आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, 4 धाम आहे. त्यातून थोडीफार झळ पोहोचेल तर पोहोचेल, पण ते निवारण होईल. कारण काही जळालं तर 2 मिनटं थांबा, दुर्गंध येईल पण लगेच निघून जाईल. संकट येतात पण ते लगेच निघून जातात. म्हणून त्यावेळेस षडरिपू त्रस्त करणार नाही. दत्ताच्या याच्याकरता मन आणि बुद्धी हे देवाकडे लावायचे. नारदांनी सगळ्या देव्यांना भयाभीत जे होतं ते भय काढून टाकलं. कारण अंतःकरण जसं लोभी आणि कामी होतं तसं भय निर्माण होतं. आपलं अंतःकरण जे आहे जसं जसं लोभी आणि कामी होतं तसं तसं भय निर्माण होतं. पहा तुम्ही, आपल्याजवळ पैसे असले की कोणी काही करीन का, भय निर्माणच होऊन जातं. आणि दुसऱ्याचं सुंदर पाहिलं की आपल्या मनात अरे आपण पाहतोय असं होतं नाही वाटत, लगेच भय येतं. म्हणून आपण निरपेक्ष वृत्तीने पाहिजे, अपेक्षा वृत्ती ठेवायची नाही. बघताना अपेक्षा आली की अपेक्षा भंगाचं दुःख पदरी पडतंच. म्हणून आपल्याला संत लोक निरपेक्ष उपदेश करत असतात. माणसाचा स्वभाव निरपेक्ष व्हायला पाहिजे आणि जे आहे ते देवानं दिलेलं आहे त्याच्यात समाधान ठेवण्याची वृत्ती केली पाहिजे. नारदाचं भाषण ऐकल्यावर भयाभीत झालेल्या सगळ्या 3 स्त्रिया आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये भगवंताचा शोध घेऊ लागल्या. नारदांनी तिघांची विनंती मान्य केली आणि आश्रमात आल्याबरोबर अनुसयेनं 3 मातेंची पूजा केली. या या आईसाहेबांनी पायावर डोकं ठेवलं, पूजा केली, औक्षण केलं आणि अनुसयेचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांच्या शरीरातली भीती निघून गेली. म्हणून आपल्याला सांगितलं आहे कोणत्याही शुभ कामाला जाताना एक तर आईकडून गंध लावून यावा, नाही तर पत्नीकडून, म्हणजे माणसाच्या मनाचं जडत्व निघून जातं. पहा तुम्ही यांचं शिवाजीराजांचे सिनेमे पाहिले असतील, संभाजीराजाचे पाहिले. युद्धावर जाताना पत्नी औक्षण करायला यायची, युद्धाहून आले की परत औक्षण करायचे. आपल्याला म्हणतं जाय भाऊ एकदा त्या घरातून बाहेर, घरात शांतता तरी लागू दे. असं आहे, जाताना निरोप द्यायचा आहे म्हणून स्त्रिया बाहेरपर्यंत येतात किंवा हे शांत गेले पाहिजे. सासू म्हणतं काय चालली लगेच मागे डेढडी, हे अशी सासू आहे. माणूस आला की समोर गेली की माणसाचा राग शांत होतो. आमच्या वेळा कुठे असं होतं, अशी सासू असली तर काय घरात काय दिवे लागतील. तर हे लक्षात आलं पाहिजे. दोन्हीकडून हे नाही, दोन्ही पक्ष उद्धरती. घरामध्ये आई आणि पत्नी हे दोन्ही पक्ष असे एक झाले पाहिजे, असे वेगळे नाही गेले पाहिजे. कम्युनिस्ट आणि काँग्रेस गोंधळा होतो. म्हणून त्यावेळेस आत्री ऋषींच्या आश्रमाच्या जवळचं वातावरण अतिशय अनुकूल होतं. अनुसयेने नारदांकडे पाहिलं आणि त्यांचीही पूजा केली, त्यांच्याही चरणावर नमस्कार ठेवला. तेव्हा नारद म्हणाले, आई पुत्राला नमस्कार करू नये. बरोबर बरोबर बरोबर. पुत्राला नमस्कार करू नये म्हणे, पुत्र हा देवतुल्य झालाय म्हणून मी नमस्कार करीनच. अत्री ऋषींनी सुद्धा नारदाला आगमन केलं आणि नारद समोर आल्याबरोबर भगवान दत्तात्रयांचा जयघोष झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव. हा बोला. हो नमस्कार भाऊ नमस्कार.